नमस्कार. मी शेखर करमरकर आणि मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल किंवा टीव्हीवर बघितलं असेल, की ब्रायन थॉम्पसन या नावाच्या माणसाचा न्यूयॉर्कच्या एका हॉटेलमध्ये खून झाला. एका माणसाने त्याच्यावरती गोळ्या झाडल्या. तर आता तुम्ही म्हणाल, की एक कुठलातरी माणूस न्यूयॉर्कमध्ये त्याचा खून झाला. त्याच्यावर मी व्हिडिओ का बनवतोय? तर ते मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि त्याच्या निमित्ताने म्हणजे हे एक निमित्त आहे फक्त. हे काय म्हणतात त्याला टिप ऑफ आइसबर्ग, की ही एक छोटीशी घटना आहे. पण त्याच्या खाली इतका मोठा प्रकार दडलेला आहे आणि हा प्रकार आहे अमेरिकेची हेल्थ केअर सिस्टम. म्हणजे आरोग्य व्यवस्था जी अमेरिकेची म्हणजे सगळ्यात मोठा जो देश आहे, अर्थव्यवस्थेने जगामध्ये सगळ्यात श्रीमंत देश जो आहे, त्या अमेरिकेची आरोग्य यंत्रणा, आरोग्य व्यवस्था ही किती सडलेली आहे, कुजलेली आहे, त्यात दलदल झालेली आहे आणि इतकी ती भ्रष्ट झालेली आहे. ती कशी झाली आहे? ती का झाली आहे? ती कशामुळे झाली आहे? आणि हे सगळं का सांगायचं किंवा हे सगळं का बघायचं? कारण भारताची जी आरोग्य यंत्रणा आहे, त्याच्यासाठी आदर्श म्हणून आपण अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेकडे बघतो. आणि मग अमेरिकेत काय चाललंय? अमेरिकेची ही जी हेल्थ केअर सिस्टम आहे, ती कशी चालली आहे? हे जर आपण नीट बारकाईने बघितलं, त्याचा जर आपण अभ्यास केला, त्याच्याबद्दल जर जास्त जाणून घेतलं, तर मग भारताच्या व्यवस्थेची, भारताच्या आरोग्य यंत्रणेची गाडी कुणीकडं किंवा कुठल्या दिशेने जातीये हे आपल्याला कळेल आणि मग आपल्या डोक्यातले काही भ्रम निघावेत. आपल्या डोक्यातल्या काही कल्पना आहेत त्या जरा घासून-पुसून साफ व्हाव्यात, म्हणून हा सगळा खटाटोप मी करतो आहे. तर आता आपण मूळ मुद्द्याकडे परत येऊया, की हा ब्रायन थॉम्पसन नावाच्या माणसाचा न्यूयॉर्कच्या एका हॉटेलच्या बाहेर खून झाला. आता ब्रायन थॉम्पसन कोण होता? तर तो एका कंपनीचा सी किंवा ज्याला मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात मुख्य माणूस म्हणूया आपण त्याला त्या कंपनीचा. आता तो ज्या कंपनीचा होता, ती कंपनी कुठली आहे? ती आहे युनायटेड हेल्थ केअर. आता ही युनायटेड हेल्थ केअर ही काय करते कंपनी? तर जशी Amazon ही एक खूप मोठी कंपनी आहे किंवा Microsoft ही कंपनी आहे, Facebook ही कंपनी आहे, तशीच त्या लेव्हलची ही एक युनायटेड हेल्थ केअर नावाची कंपनी आहे. मी त्याला युनायटेड हेल्थ सिस्टम म्हणतात आणि त्याचे मग बरेच छोटे-छोटे भाग आहेत. आणि मग ही कंपनी काय करते? तर ह्या कंपनीचे 2-3 मुख्य असे भाग आहेत, घटक आहेत. त्यातला एक घटक आहे तो हॉस्पिटल्स चालवणे. म्हणजे न्यूयॉर्क भागातली किंवा एकंदरीतच अमेरिकेतली बरीचशी हॉस्पिटल्स ही युनायटेड हेल्थ केअरतर्फे चालवली जातात. मग अजून काय करते ही कंपनी? तर त्याला फार्मसी बेनिफिट मॅनेजर नावाचा एक कार्यक्रम आहे. आता हे फार्मसी बेनिफिट काय असतं? तर जेव्हा फार्मसी किंवा फार्मास्युटिकल कंपन्या काही औषधं बनवतात आणि त्या पेशंटला दिल्या जातात. तर ती पेशंट डायरेक्ट घेत नाही, तर ते जातात इन्शुरन्सच्या मार्फत. म्हणजे पेशंट जो आहे तो इन्शुरन्सचा प्रीमियम भरतो. म्हणजे त्याचा हेल्थ इन्शुरन्स असतो. त्याचा तो प्रीमियम भरतो. प्रीमियम म्हणजे वर्षाकाठी एक ठराविक रक्कम आपण त्या इन्शुरन्स कंपनीला देतो आणि मग आपण जर आजारी पडलो, तर त्यातनं आपल्याला ती इन्शुरन्स कंपनी त्याची भरपाई करते. म्हणजे उदाहरणार्थ, मी एका इन्शुरन्स कंपनी आता भारतात पण अशा बऱ्याच आहेत कंपन्या म्हणजे बजाजची आहे किंवा अशा बऱ्याच कंपन्या भारतात सुद्धा आहेत. तर त्या कंपनीला मी वर्षाकाठी काहीतरी एक ठराविक रक्कम देतो. समजा ₹10,000 देतो मी त्या कंपनीला आणि मग त्या बदल्यात कंपनी काय करते, की मी आजारी पडलो, माझं ऑपरेशन झालं, मला काही गोळ्या औषधं लागली,
तर मग ती कंपनी मला माझा खर्च करते. म्हणजे काय लाख, 2,00,000 त्याचं काहीतरी लिमिट असते, की वर्षाकाठी आम्ही तुम्हाला 2,00,000पर्यंत किंवा 5,00,000पर्यंत कव्हरेज देतो. तर अशी ही युनायटेड हेल्थकेअरची जी कंपनी आहे, ती हॉस्पिटल पण चालवते. ती एक मोठी स्वतः इन्शुरन्स कंपनी पण आहे आणि मग ती फार्मसी बेनिफिट मॅनेजर म्हणजे फार्मास्युटिकल कंपन्यांना म्हणजे त्याच्या गोळ्या किंवा औषधं जी हॉस्पिटलना विकली जातात आणि नंतर ती पेशंटला दिली जातात. तर त्याची प्राईस, त्याची किंमत काय असावी, हे ठरवायचं, हे निगोशिएट म्हणजे त्याचा करार करायचा. म्हणजे इथं 3 घटक येतात, की एक फार्मास्युटिकल कंपनी आहे, ज्या औषधं बनवतात. मग हा मध्ये फार्मसी बेनिफिट मॅनेजर बसलेला असतो आणि नंतर हॉस्पिटल असतात. तर कंपन्या हॉस्पिटलला डायरेक्ट विकत नाहीत औषधं. मध्ये हा बेनिफिट मॅनेजर असतो. तो निगोशिएट करतो दोन्ही बाजूंनी आणि स्वतः पण त्यातला थोडा मलिदा खातो. तर ही युनायटेड हेल्थ केअर ही जी कंपनी आहे, ती अशी एक मोठा डोलारा किंवा एक मोठा असा वटवृक्ष असावा, त्याला आता कितीतरी फांद्या असाव्यात, असा तो सगळा जो हा डोलारा आहे मोठाच्या मोठा, त्याच्या मुख्यपदी हा माणूस होता, ब्रायन थॉम्पसन. आणि त्या कंपनीची एक इन्व्हेस्टर म्हणजे कंपनीचे शेअर्स ज्यांनी घेतलेले आहेत, त्यांना दरवर्षी एकदा त्या कंपनीची एक मीटिंग असते आणि त्या मीटिंगमध्ये कंपनी कशी चालली आहे, कंपनी फायद्यात आहे का तोट्यात आहे, वगैरे गोष्टी त्या इन्व्हेस्टरना म्हणजे ज्यांच्याकडे शेअर्स आहेत, त्यांना ते समजावून सांगितलं जातं. त्याला म्हणायचं इन्व्हेस्टर मीटिंग किंवा मीट. त्या मीटसाठी हा माणूस त्या न्यूयॉर्कच्या हॉटेलमध्ये अर्थात ह्या कंपन्या इतक्या मोठ्या असतात, की त्यांच्या इन्व्हेस्टर मीटसुद्धा एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये असतात. तो काही विषय नाहीये. तर त्या मीटिंगसाठी हा सी-ई-ओ चाललेला होता. तेव्हा बाहेर एक माणूस दबा धरून बसला होता. त्यांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या. आता गंमत अशी आहे, म्हणजे हे हे सगळं का सांगतोय मी? ते बघा, की ह्याचा आणि अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेचा किती जवळचा संबंध आहे. आणि आपल्या डोक्यात कसं असतं, की कुठल्याही माणसाचा खून झाला किंवा कुठल्याही माणसाला मारलं गेलं, तर लोकांना वाईट वाटतं, की बाबा उगीचच म्हणजे असं नाही होत ना, की कुणाचाही खून व्हावा हे काही चांगलं नाही वाटत आपल्याला. परंतु अमेरिकेतल्या लोकांनी त्याचा खून साजरा केला. लोकांना प्रचंड आनंद झाला. लोकांनी असं उन्माद म्हणजे इतके लोक असे चेकाळल्यासारखे पोस्ट टाकतायत, की बरं झालं मेला. तर हे असं का झालं? की कुठल्याही माणसाला मारलं जाणं ही दुःखद घटना असताना, अमेरिकेच्या लोकांनी ब्रायन थॉम्पसनला मारणं हे साजरं का केलं? आणि ह्या घटनेमध्ये अमेरिकेची जी आरोग्य व्यवस्था आहे, ती किती कुजलेली आहे, ह्याचा आपल्याला अंदाज येतो. तर असं का झालं? असे लोक का चिडले? लोक का वैतागलेत? आणि नुसते वैतागले नाहीयेत, ते म्हणजे अशा टोकाला गेलेत, की म्हणजे मारला ते खूप चांगलं झालं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या अमेरिकन लोकांचा म्हणजे त्यात अमेरिकन पेशंट्स आले, डॉक्टर्स आले, हॉस्पिटल्स आले, सगळेजण कुणीच मागे राहिलेलं नाहीये आणि सगळे मिळून त्या ब्रायन थॉम्पसनला शिव्या घालतायत, की बरं झालं ह्याला मारला, बरं झालं ह्याचा खून केला. आणि म्हणजे खरं तर मीच ह्याचा खून केला असता, पण कुणीतरी केला ह्याचं मला खूप छान वाटतंय, असं सगळ्यांचं मत आहे. आणि हे असं मत का झालं ह्याच्यासाठी जर आपण बघितलं, तर त्याचा मूळ आहे, की अमेरिकेतली जी आरोग्य यंत्रणा आहे, हेल्थ केअर सिस्टम आहे, ती सध्या एकदम त्याची बजबजपुरी झालेली आहे. मग तुम्ही म्हणाल, की अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा, सगळ्यात श्रीमंत देश आहे. मग असं कसं काय होतंय? तर खरं आहे मित्रांनो, की अमेरिकेची जी अर्थव्यवस्था जी-डी-पी आपण ज्याला म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, त्यातला 19 ते 20% हिस्सा हा हेल्थ केअरवरती खर्च केला जातो. मग त्यात सगळं आलं म्हणजे त्यात हॉस्पिटल्स आली, त्याच्यात बाकीच्या ट्रीटमेंट्स आल्या, सगळं आलं त्याच्यामध्ये. पण फक्त आरोग्याशी संबंधित हा खर्च आहे 19 ते 20% म्हणजे 1/5 भाग. म्हणजे अमेरिका त्यांच्या संपूर्ण सैन्यावरती, संपूर्ण रणगाडे, विमानं,
काय मिसाईल्स जे काही एकत्र आपण सगळं केलं, तर त्याच्यापेक्षा सुद्धा 1.5 ते 2 पटींनी आरोग्य यंत्रणेवरती अमेरिका खर्च करते. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा लोक नाराज आहेत. लोक त्रस्त आहेत. लोक वैतागलेले आहेत आणि लोक असहाय्य आहेत. त्यांना काही करता येत नाही चिडून सुद्धा. तर हे असं का होतंय? हे असं का झालंय? आणि जर भारतात जर आणि जर तुमच्या डोक्यात असं असेल, की माझा हेल्थ इन्शुरन्स मी काढलेला आहे, त्याचे मी वेळेवर हप्ते भरतो आहे किंवा मी जिथं कामाला आहे, ती कंपनी मला हेल्थ इन्शुरन्स माझा कव्हर करते आहे. त्याच्यामुळे मला काहीच काळजी नाही आहे. जर मी आजारी पडलो तरी ठीक आहे. माझं एखादं ऑपरेशन लागलं तरी ठीक आहे. ही कंपनी मला पैसे देणार आहे. मला त्याची काळजी करायची गरज नाही. असं जर तुमच्या डोक्यात असेल, असा जर तुमचा भ्रम असेल, ह्याला मी भ्रमच म्हणतो. आणि हा भ्रम कसा आहे ते मी आता तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर तुम्ही कृपया जागे व्हा. झोपेतनं जागे व्हा, की हेल्थ इन्शुरन्सचे हप्ते भरले. मी माझा हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम भरतोय. माझी पॉलिसी काढली आहे म्हणजे सगळं आलबेल झालं असं नाहीये. रादर जेव्हा मी माझी पॉलिसी काढतो आणि कंपनीकडे प्रीमियम भरतो, तेव्हा ती एका मोठ्या नाटकाची सुरुवात असते, ज्याचा शेवट हा माझ्या अतिशय हालामध्ये, माझ्या छळामध्ये होत असतो. आता हा कसा होतो, ते समजण्यासाठी आपल्याला अमेरिकेची आरोग्य यंत्रणा कसं काम करते हे समजून घ्यायला पाहिजे. आता अमेरिकेचे जे लोक आहेत, त्यांचा पगार किती असतो साधारण? तर ज्याला एंट्री लेव्हल जॉब्स म्हणतो. म्हणजे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणे किंवा कुठल्यातरी वेअरहाऊसमध्ये सामान इकडून-तिकडे न्यायचे काम करणे, ह्याला आपण एंट्री लेव्हल जॉब्स म्हणतो. तर त्यांना मिनिमम वेज जर म्हटलं, तर साधारणतः 35 ते $40,000 त्यांचं उत्पन्न आहे. ज्याला आपण मिडल किंवा मॅनेजरियल लेव्हलचे जॉब्स म्हणतो, तसा जर जॉब तुम्हाला असेल, तर तुम्हाला 70 ते 90,000 किंवा 1,00,000 पर्यंत वर्षाकाठी डॉलर्स मिळतात. आणि जर मग त्याच्यावरती जर तुमचं असेल, म्हणजे तुम्ही डॉक्टर असाल, लॉयर असाल, अकाउंटंट असाल वगैरे, वगैरे. तर मग तुम्हाला साधारण 2,00,000, 2,50,000, 3,00,000 डॉलर्स वर्षाकाठी मिळतात. म्हणजे असं साधारणतः अमेरिकन लोकांचं उत्पन्न आहे. आणि मग ह्याच्यामधनं ॲव्हरेज मेडिकलचा प्रीमियम किती आहे? जर आपण असं बघितलं तर एका व्यक्तीसाठी एका वर्षाकाठी जेव्हा तुम्ही हेल्थ पॉलिसी काढता, तेव्हा तुम्हाला साधारणतः 5,500 ते $6,000 भरायला लागतात. म्हणजे त्याचा तुमचा प्लॅन कुठला आहे वगैरे त्याच्यावरती काही बदलतात गोष्टी. परंतु हा ॲव्हरेज आकडा सांगतोय मी, की जेव्हा लोक त्यांच्या उत्पन्नाच्या साधारणतः 8 ते 10% रक्कम ही फक्त पॉलिसीचे प्रीमियम म्हणून भरतात. म्हणजे ही मोठी रक्कम आहे विचारात घ्या. आणि जेव्हा एवढे पैसे भरल्यानंतर मग जे नाटक सुरू होतं, जेव्हा तुम्ही आजारी पडता. मग आता कसं असतं, की अमेरिकेतल्या हॉस्पिटलची बिलं ही एवढी प्रचंड असतात. आता तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलात, की तुमचं डोकं दुखतंय. मग ते तुमच्या तपासण्या करतील, तुमचा सीटी स्कॅन करतील, तुम्हाला काही औषधं देतील, काही इंजेक्शन देतील आणि जेव्हा तुम्ही बाहेर याल आणि जर तुमचा इन्शुरन्स नसेल, तर तुमच्या हातामध्ये ते $5,000, $10,000, $50,000 असं कुठलंही बिल हातात ठेवू शकतात. त्याला काहीही धारबंद नाही. म्हणजे त्याला काही लॉजिकच नाहीये. ते म्हणतात, की ही इमर्जन्सी आहे, हे आमचे एवढे चार्जेस आहेत आणि तुम्ही $50,000 भरा. म्हणजे ज्या माणसाचं उत्पन्न साधारण 50, 60, $70,000 वर्षाकाठी आहे, त्याला एका ई-आर म्हणजे ज्याला इमर्जन्सी रूम म्हणतात, म्हणजे कॅज्युअल्टी म्हणतो आपण त्याला. तिथे जर तो गेला, तर त्याच्या हातात असं बिल ठेवलं जातं. म्हणजे साधं समजा कुत्रं चावलंय आणि मी कुत्रं चावलंय म्हणून हॉस्पिटलमध्ये गेलो आणि इंजेक्शन घेऊन आलो. त्याचे सुद्धा तुम्हाला $1,000-$2,000चं बिल पाठवतात. म्हणजे ज्यांच्याकडे इन्शुरन्स नाहीये त्यांना अशक्य आहे काही परवडणं. मग लोक काय करतात? इन्शुरन्स घेतात. ही त्याची पुढची पायरी झाली.
आता बघा हां, गंमत कशी आहे, की इन्शुरन्स घेतल्यानंतर आपल्याला वाटतं, की विषय संपला. पण खरा गंमत आणि खरा विषय तर इथंच सुरू होतोय, की तुम्ही पॉलिसी घेतलीत, तर पॉलिसीमध्ये कसं असतं, म्हणजे हिरण्यकशिपू म्हणतो मी त्याला, की हिरण्यकशिपूची गोष्ट माहिती आहे आपल्याला, की तो नरसिंहाने हिरण्यकशिपूला जेव्हा फाडलं, तेव्हा त्या हिरण्यकशिपूला वर मिळालेले होते, की दिवसा मारणार नाही, रात्री मारणार नाही, घराच्या आत मारणार नाही, बाहेर मारणार नाही. म्हणजे असे बरेच त्याच्या कंडिशन्स होत्या. तर तशा कंडिशन ह्या ज्या इन्शुरन्सच्या कंपन्या आहेत ते लावतात. म्हणजे त्याच्यामध्ये कशा असतात कंडिशन, की तुम्हाला प्री एक्झिस्टिंग कंडिशन म्हणजे जेव्हा पॉलिसी काढली त्यावेळी जर तुम्हाला डायबिटीज ऑलरेडी असेल आणि नंतर डायबिटीजच्या कॉम्प्लिकेशनमुळे जर तुमचं एखादं ऑपरेशन करायला लागलं, तर त्याचे पैसे आम्ही भरणार नाही. ह्याला म्हणायचं प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स. म्हणजे तुम्हाला हा आजार आधीच आहे. त्यामुळे हा आम्ही नाही कव्हर करणार. मग नंतर काय असतं, आउट ऑफ नेटवर्क. म्हणजे समजा मी राहतोय न्यूयॉर्कमध्ये आणि मी फिरायला गेलो कॅलिफोर्नियामध्ये. तिथं कॅलिफोर्नियात मी पाय घसरून पडलो. माझं तिथं एक ऑपरेशन करायला लागलं किंवा प्लास्टर घालायला लागलं. त्याचा खर्च आम्ही देणार नाही. कारण तुम्ही आउट ऑफ नेटवर्क गेलात. आमचं नेटवर्क कुठे आहे? आमचं नेटवर्क आहे न्यूयॉर्कमध्ये. तुम्ही आउट ऑफ नेटवर्क तुमचा खर्च आहे, तो तुमचा तुम्ही करा. मग बसा भरत पैसे 20,000, 50,000, 1,00,000 काही पण बिलं पाठवतात. ह्याला म्हणायचं आउट ऑफ नेटवर्क. नंतर काय असतं डिडक्टिबल, हाय डिडक्टिबल. आता डिडक्टिबल म्हणजे काय? की समजा माझं काहीतरी ऑपरेशन झालं आणि त्याचा $10,000 मला बिल आलं हॉस्पिटलकडनं. तर त्यातलं $2,000 म्हणजे 20% मी माझ्या खिशातनं भरायचे आणि 80% कंपनी भरणार. मग त्याला म्हणायचं आउट ऑफ पॉकेट म्हणजे माझ्या खिशातनं मी भरतोय किंवा डिडक्टिबल म्हणजे हे डिडक्ट करणार आणि मग ते पैसे बाकीचे भरणार. किंवा किंवा असं असतं, की समजा मी आजारी पडलो, तर मग कंपनी काय म्हणते, की तुमचं समजा अ, $2,00,000चा पॉलिसी आहे तुमची. वर्षाकाठी आम्ही तुम्हाला $2,00,000 पर्यंत भरपाई देऊ. परंतु त्यातले पहिले 10,000 तुम्ही स्वतःच्या खिशातनं भरायचे. म्हणजे मग सुरुवातीला कसं होतं, की तुम्ही काय थोडं किरकोळ आजारी पडला, थोडंसं काहीतरी छोटं-मोठं झालं, तर $10,000 संपेपर्यंत तुम्ही भरायचे. म्हणजे तुम्ही प्रीमियम तर भरताच आहे. वर्षाकाठी 5,000 $6,000 त्याच्यावरती जाऊन तुम्ही $10,000 भरायचेत. मग त्याच्यानंतर तुमचं इन्शुरन्स कंपनी सुरू होणार पेमेंट करणं. मग होतं कसं काय, की लोक असतात गरीब आणि त्यांना परवडत नाही आणि मग ते काय करतात, की पहिले $10,000 कुठून देणार ना? त्याच्यामुळे ते जेव्हा जोपर्यंत तुम्ही देत नाही, तर कंपनीला एक छदाम सुद्धा तुम्हाला द्यायला लागत नाही. त्याच्यामुळे हा जो डिडक्टिबल नावाचा कार्यक्रम आहे, म्हणजे हा हिरण्यकशिपूची अजून एक कंडिशन झाली. म्हणजे अशा बऱ्याच कंडिशन त्या प्रीमियममध्ये असतात. मग हे कव्हर करत नाही, ते कव्हर करत नाही, इकडं करत नाही, तिकडं करत नाही, असं करत नाही, तसं करत नाही. म्हणजे त्याच्यातनं जर तुम्हाला कव्हरेज मिळालं, तर मग त्यात एक असतं प्री ऑथरायझेशन. म्हणजे माझी एखादी काही हार्ट सर्जरी आहे किंवा काहीतरी नी रिप्लेसमेंटची सर्जरी आहे. तर मग कंपनीला कळवायला लागतं, की माझं 17 तारखेला ऑपरेशन करायचं डॉक्टरांनी ठरवलेलं आहे आणि मग त्याच्यासाठी मला तुमची परवानगी पाहिजे आहे, की हा खर्च तुम्ही द्याल. मग कंपनी विचार करणार त्याच्यावरती, की तुम्हाला खरंच त्याची गरज आहे का? तुमचं हे सगळ्या हिरण्यकशिपूच्या लिस्टमधनं सुटून तुम्हाला ते द्यायला लागणार आहे का? मग मग कंपनी सांगते, "हां, ठीक आहे. जर तुम्ही तुमचं ऑपरेशन 17 तारखेला केलं, तर आम्ही तुम्हाला हा खर्च देऊ." आणि जर बऱ्याच वेळा कसं असतं त्याला डिनायल म्हणतात. डिनायल म्हणजे अमान्य. म्हणजे तुम्ही हे ऑपरेशन करा. त्याचा खर्च पण तुम्हीच करा. त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु हा खर्च आम्ही करणार नाही. कारण मग हिरण्यकशिपूची एक लिस्ट कुठलीतरी तुम्हाला सांगितली जाते, की तुम्हाला आधीच हा आजार होता. तुम्ही आम्हाला कळवलंच नाही. तुमचं नेटवर्कच नाही. तुमच्या पॉलिसीचं प्रीमियम इतका कमी आहे, की त्याच्यात हे बसतच नाही. असं काय-काय, काय-काय तुम्हाला सांगतात. म्हणजे होतं कसं काय, की जेव्हा एखादा माणूस आजारी पडणं हे इतकं भयानक कार्यक्रम झालेला आहे अमेरिकेमध्ये, की त्याच्यासाठी डेट डेट म्हणजे कर्ज.
की तुम्हाला हॉस्पिटलनी बिल पाठवलं $10,000 भरा. जर तुमच्या नशिबाने तुमचं कव्हर केलं त्या कंपनीने इन्शुरन्सच्या, तर ते त्यातले $8,000 मिळतील, $2,000 तुमच्या बोकांडी बसले. नाही परवडत बऱ्याच जणांना. कारण त्यांचं उत्पन्न आहे महिन्याकाठी 2,000, 3,000, $4,000 त्यातला सगळा खर्च, भाडी, अ, काय घर भाडं आहे, ग्रोसरी आहे, किराणा आहे, अमुक-ढमुक, तमुक. तर सगळं जाऊन किती राहणार पैसे? बऱ्याच वेळा काहीच राहत नाही हातामध्ये. त्याच्यावरती जर तुम्ही 2,000 भरायला सांगताय, मग काय होतं? त्याला म्हणतात मेडिकल डेट किंवा कर्ज, मेडिकल कर्ज. आणि मग त्या एक कलेक्शन एजन्सी म्हणून कार्यक्रम असतो. म्हणजे काय म्हणतात त्याला वसुली करणारे कार्यक्रम, कंपन्या. तर अमेरिकेत हे वसुली करणाऱ्या कंपन्या जशा आपल्याकडे पण असतात. बरेच फायनान्सवाले तुम्हाला घरी येऊन शिव्या देतात, फोनवरनं शिव्या देतात. अमेरिकेत शिव्या नाही देत, पण वसुली एजंट असतात. आणि मग ते मागे लागतात तुमच्या. तुम्ही पैसे भरा, पैसे भरा, पैसे भरा. मग त्याला वेज गार्निशिंग म्हणतात. वेज गार्निशिंग म्हणजे तुम्हाला जो काही पगार मिळतो, त्याच्यातनं आम्ही तुमचे पैसे कापून घेणार डायरेक्ट. तुमच्या हातात पडायच्या आधी त्या कंपनीला जाणार ते पैसे आणि मग तुमच्या हातात मिळणार. म्हणजे असा तो कार्यक्रम वेज गार्निशिंग म्हणायचं त्याला. तर हे सगळं मेडिकल म्हणजे आजारी पडण्याचे हे कॉस्ट आहे. बरं गंमत अशी आहे ना, की बऱ्याच वेळा अमेरिकन लोक बाहेर जातात. बाहेर म्हणजे तुर्कस्तानमध्ये जातील, इजिप्तमध्ये जातील, भारतातही येतात बऱ्याच वेळा. आणि कारण त्यांना परवडत नाही ना अमेरिकेत ह्या सगळ्या कार्यक्रमामुळे. पण अमेरिकन लोकांच्या डोक्यात एक अशा कन्सेप्ट आहेत. म्हणजे काय त्यांच्या कल्पना असतात, की अमेरिकेतली हेल्थ केअर आहे ना, ती एकदम छान असते बरं का. तिथं कसं एकदम असं चकाचक हॉस्पिटल असतात. एकदम असे चकाचक डॉक्टर्स असतात. मग ते आपल्याला असं छान ऑपरेशन करतात. आपल्याला छान गोळ्या देतात आणि आम्ही इजिप्तमध्ये गेलो, आम्ही भारतात गेलो. हे काय डेव्हलपिंग कंट्री आहेत, अनडेव्हलप्ड कंट्री आहेत. तिथं काही स्वच्छता नसते. तिथल्या डॉक्टरांना अक्कल असते का नाही आम्हाला कळत नाही. तिथं आम्हाला काय देतात माहीत नाही. हे रिस्क कुणी घ्यायची? असं म्हणतात. म्हणजे ही त्यांना भारतात जाऊन ऑपरेशन आता भारतात जाऊन एखादा माणूस ऑपरेशन करायला अमेरिकेतला, तर त्याचा जो आउट ऑफ पॉकेट आहे, म्हणजे जो कंपनी इन्शुरन्सची कंपनी भरल्यानंतर जे स्वतः भरायला लागतात, त्याच्या निम्म्या खर्चात त्याचं ऑपरेशन भारतात होईल विमानाचं जाणं-येणं पकडून. आणि तरी त्यांना असं वाटतं, की भारतातले लोक काय, त्यांना त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा आम्ही? तर असा सगळा कार्यक्रम आहे हा अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेचा. मग आता तुम्ही कंपनीकडे प्री अर्थरायझेशन म्हणजे पूर्व परवानगीसाठी पाठवलं, मला अमुक-अमुक प्रोसिजर करायची आहे. मग ते डिनायल येतं, म्हणजे हे आम्ही नाही कव्हर करत. मग काय होतं, मग स्ट्रेस वाढतो. मला कॅन्सर झालाय, माझं ऑपरेशन करायचंय, मला किमोथेरपी घ्यायची आहे, मला रेडिओथेरपी घ्यायची आहे आणि कंपनी नाही म्हणते. मग आता हॉस्पिटल बिलं मला पाठवणार. आणि अमेरिकेतली गंमत कशी असते तुम्हाला सांगू का एक, की समजा तुम्ही हॉस्पिटलला गेलात ना, की तर तुम्हाला चार्जेस सांगत नाहीत. ते फक्त म्हणतात, "हे डॉक्टरची व्हिजिट आहे, तुम्ही इकडं जाऊन तपासा, मग तिकडं जाऊन रक्त द्या, मग इकडं जाऊन गोळ्या घ्या." पण तुम्हाला चार्जेस सांगत नाहीत. आता भारतात कसं असतं, की डॉक्टर काय म्हणतात, "ठीक आहे, तुम्हाला अमुक-अमुक तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन आहे, तुम्हाला ₹1,50,000 खर्च येईल." आपण 1,50,000 भरले, की मग नंतर फारशी तकतक राहत नाही डोक्याला. पण अमेरिकेत कसं असतं, तुमचं ऑपरेशन करतात. व्यवस्थित करतात, छान करतात, काही प्रॉब्लेम नाही. नंतर मग बिलं पाठवायला लागतात. आणि एक नसतो माणूस तिथे. असं वेगवेगळे लोक वेगवेगळी बिलं पाठवतात. म्हणजे मग सर्जन पाठवतो, माझ्या सर्जरीचे $10,000 द्या. मग अॅनेस्थेशियाचा वेगळा पाठवतो, माझे $2,000 द्या. मग हॉस्पिटल पाठवतं, की आमच्या इनपेशंटचे म्हणजे आमच्या ज्या हॉस्पिटलचं तुम्ही फॅसिलिटी वापरली, त्याचे $5,000 द्या. मग पॅथॉलॉजिस्टचा डॉक्टर वेगळा बिल पाठवतो, की आमचे तपासणीचे $1,000 द्या. आणि मग नंतर रेडिओलॉजी म्हणजे आम्ही तुमचा सीटी स्कॅन केला त्याचे $3,000 द्या. म्हणजे असा एक माणूस नसतो तिथे चार्ज सांगणारा आणि चार्ज सांगत पण नाहीत. आणि नंतर बिलं पाठवतात. एकावर एक, एकावर एक, एकावर एक. म्हणजे आपण फक्त देवाचा धावा करत असं प्रार्थना करत बसायची, की "बाबा रे, आज काही बिल नको यायला किंवा आलं तरी जरा मला भरता येईल एवढं असू दे." म्हणजे इतकी ही अशी गंमतशीर आणि कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे. आणि मग त्याची बिलं आली ना, मग ते इन्शुरन्स केवढं पाठवायची तुम्ही किंवा मग हॉस्पिटलच पाठवतात बऱ्याच वेळा.
आणि मग इन्शुरन्स कंपन्या तर त्या हिरण्यकशिपूची कारणं काढून देत नाहीत तुम्हाला आणि मग ते तुमच्या गळ्यात सगळी बिलं पडतात. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं, पेशंटला झोप लागत नाही, तिथं टेन्शन वाढतं. त्याची गरिबी म्हणजे अमेरिकेत आज कित्येक म्हणजे काही मिलियन्समध्ये लोक असे आहेत, ज्यांचं ऑपरेशन केलंय किंवा ज्यांना काही हेल्थ केअरची गरज लागलेली आहे आणि ते बँकरप्ट झालेत. बँकरप्ट म्हणजे काय असतं, की समजा माझं उत्पन्न आहे काय वर्षाकाठी $50,000-60,000 आणि मला त्यांनी 50,000-60,000 किंवा $20,000-25,000 बिल पाठवलं. माझ्याकडे पैसे नाही आहेत. म्हणजे तुम्ही काय मला विकून टाकले तरी मला तेवढे पैसे मिळणार नाहीत अशी अवस्था. मग मी सरकारकडे जातो. सरकारला म्हणतो मी बँकरप्ट म्हणजे काय म्हणतात त्याला? मी आता काहीच देऊ शकत नाही. नादारी म्हणायचं त्याला. मग ठीक आहे. मग ते कोर्ट तुमचं सँक्शन करायला लागतं ते बँक्रप्सी, की ठीक आहे ह्या माणसाची परिस्थिती इतकी वाईट आहे, की हा पैसे भरू शकत नाही म्हणून मी याला बँकरप्ट जाहीर करतोय. असं करतात. मग प्रॉब्लेम काय येतो त्याच्यामध्ये, की ते बँक्रप्सी एकदा तुम्ही जाहीर केली, की मग त्या कंपन्या तुमच्या मागे येत नाहीत. वसुली एजंट तुमच्या मागे येत नाहीत. हॉस्पिटल तुम्हाला बिलं पाठवत नाहीत. परंतु मग जर तुम्ही कधी लोन काढायला गेलात, घर घ्यायला गेलात, गाडी घ्यायला गेलात, तर तुम्हाला कुणीच लोन देत नाही. कारण मग बँका काय म्हणतात, तुम्ही नादार आहे, तुमची परिस्थिती नाही, तुमची ऐपत नाही, तुमची म्हणजे तुम्ही तुम्ही नाही भरू शकत आहे हे पैसे म्हणून आम्ही तुम्हाला लोन देत नाही, कर्ज देत नाहीत तुम्हाला. म्हणजे अशी ती वाईट अवस्था करून टाकतात. म्हणजे फक्त तुम्ही आजारी पडणं, जे आपल्या हातात नसतं त्याच्यासाठी लोक बँकरप्ट झालेले आहेत. नादारीवर गेलेले आहेत, होमलेस म्हणजे त्यांचं घर विकलं तरी ते पैसे फिटत नाहीत त्यांचे. किंवा बऱ्याच जणांना घरही नसतं आणि भाडंही परवडत नाही. मग त्यांना रस्त्यावर झोपायला लागतं. म्हणजे ह्या अमेरिकनची जी अ, ही व्यवस्था आहे आरोग्य व्यवस्था, ती इतकी भयानक आहे, की त्याच्यामुळे लोकांची घरं जातात, त्यांचे व्यवसाय जातात, त्यांचे नोकऱ्या जातात, त्यांना नादारी होते, बँक्रप्सी होते. रस्त्यावर देतात, रस्त्यावर राहायला लागतं. त्यांना होमलेस म्हणायचं आणि इतकी परिस्थिती कशामुळे? फक्त तुम्ही आजारी पडला म्हणून. आणि त्याच्यामुळे हे जे युनायटेड हेल्थकेअर सारख्या ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्यांच्या डिनायल म्हणजे आम्ही तुमचा क्लेम मान्य करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं बघून घ्या. पैसे भरा, भरू नका, ऑपरेशन करा, करू नका, काही पण करा. असं ते सांगून देतात तुम्हाला आणि भारतात पण हे खूप चालतं. म्हणजे अमेरिकेच्या जर आपण यंत्रणेकडे बघितलं, त्यांच्या कंपन्यांकडे बघितलं, तर आपल्याला कळेल की आपल्या भारतातल्या कंपन्या त्यांचे प्लेबुक म्हणजे काय करायचं हे तिकडून शिकतात ते सगळे, की अमेरिकन कंपन्या काय करतात, पेशंटला कशी लाथ घालतात, पेशंटला कसं डुबवतात, पेशंटला कसं छळतात. हे हे भारतातल्या कंपन्या शिकतात तिथून आणि थोड्या दिवसांनी हे भारतात पण होणार आहे आणि आता होतही असेल बऱ्याच अंशी, बऱ्याच ठिकाणी. म्हणून हा सगळा तुमचा खटाटोप आहे, की हे तुम्हाला मी समजावून सांगतोय. मग त्याच्यानंतर जाऊन एक प्रकार असतो, की समजा तुमचं ऑपरेशन झालं किंवा काहीतरी प्रोसिजर झाली. तुमच्या नशिबाने कंपनीने ते ॲक्सेप्ट केलं, त्याचे पैसे भरले. तुम्ही म्हणाल, "वाह! वाह! देव पावला, की आता सगळं झालं बाबा माझं." ते पैसे पण दिले कंपनीने. पण गोष्ट तिथं संपत नाही. जेव्हा पुढच्या वर्षी तुम्ही प्रीमियम काढायला जाता, पॉलिसी काढायला जाता, तेव्हा कंपनी काय म्हणते, मागच्या वर्षी तुमचं प्रीमियम होता $5,000. आता पुढच्या तुम्ही आजारी पडलात, म्हणजे आमचे लाखभर रुपये तुम्ही मागच्या वर्षी संपवले. मग आता या वर्षापासून तुम्ही $10,000 भरायचे. 5,000 मध्ये भागणार नाही. म्हणजे त्याला म्हणायचं इन्फ्लेटेड प्रीमियम्स. म्हणजे जर तुम्ही खर्च करायला लावला कंपनीला नाईलाजानी, म्हणजे कंपनी करत नाही. जर केलाच, तर पुढच्या वर्षी असे प्रीमियम वाढवते, की तुम्हाला तो पॉलिसीच परवडत नाही. म्हणजे मग तुम्ही पॉलिसी घेऊ शकत नाही आणि कंपनीच्या पुढे काही द्यायला लागत नाहीत तुम्हाला. म्हणजे जे हाय कॉस्ट पेशंट्स असतात, म्हणजे जे सारखे-सारखे आजारी पडणार आहेत, त्यांची सारखी-सारखी ऑपरेशन्स होत आहेत. त्यांना ते मग हाकलूनच देतात जवळ की आम्हाला तुमची पॉलिसी नको, प्रीमियम नको आणि आम्ही तुम्हाला काही देत पण नाही. तुमचं तुम्ही काय वाटेल ते करा. म्हणजे जेव्हा तुम्ही खूप वेळा आजारी पडाल असे तुम्हाला रोग झालेले आहेत, तेव्हा मग तुमची अशी परिस्थिती होते. मग आता हे सगळं मी का सांगतोय? तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला असं वाटतं, की अमेरिका हा अतिशय प्रगत देश आहे. अमेरिकेत जगातल्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या म्हणजे इमेजिंग म्हणजे जे काही एक्स-रे असेल,
सीटी स्कॅन असेल, MRI असेल, हा स्कॅन असेल, तो स्कॅन असेल, सगळं मिळतं. पण मित्रांनो लक्षात घ्या ह्याची किंमत किती असते आणि ती कोण भरतं? कारण कसं असतं माहिती का, शेवटी इन्शुरन्स कंपन्या ह्या काय आकाशातनं पडलेल्या नाहीयेत. त्या काय करतात, की 1,00,000 लोकांकडनं चंदा गोळा करतात प्रीमियम आणि मग त्याच्यातनं तुम्हाला प्रत्येकाला खर्च देतात ऑपरेशनचा. मग जर यावर्षी जास्त लोक आजारी पडले आणि जास्त पे आउट म्हणजे जास्त भरपाई द्यायला लागली, तर मग काय करणार पुढच्या वर्षी जास्त प्रीमियम घेणार तुमच्याकडनं. म्हणजे कोण पैसे भरतंय ह्या सगळ्या कार्यक्रमाचे? तुम्हीच भरताय. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. म्हणजे जेव्हा माणसाची प्रगती झाली, ह्या मेडिकल सिस्टमची प्रगती झाली. आता मी जेव्हा शिकत होतो तेव्हा सीटी स्कॅन उपलब्ध नव्हते, MRI उपलब्ध नव्हता. तेव्हा आम्ही काय करायचो, एक्स-रे करायचो, अल्ट्रासाउंड कधी कुठं असायचं, कुठं नसायचं. आम्हाला डोकं लावायला लागायचं जास्त आणि आमच्या शिक्षकांनी आम्हाला डोकं कसं जास्त लावायचं आणि तपासण्या कशा कमी करायच्या, हे जास्त शिकवलं होतं. म्हणजे जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो एखादा नवीन, तेव्हा आपण काय बऱ्याच वेळा मेनू कार्डमध्ये मेनू बघायच्या ऐवजी आधी प्राइसेस बघतो आणि मग त्याच्यानंतर तिकडून डावीकडे सरकतो, की काय आहे म्हणजे ह्या किमतीत काय येते. तसं आमची एक मेंटॅलिटी तयार झालेली, की पेशंटला कमीत कमी खर्च कसा करता येईल. मग ह्याला एक्स-रे करायलाच पाहिजे का? ह्याला सीटी स्कॅन करायलाच पाहिजे का? म्हणजे आम्ही आमच्या शिक्षकांकडनं झाप खाल्लेली आहे, की ह्या पेशंटला का तू सांगितलंस ही तपासणी करायला? म्हणजे मेंटॅलिटी अशी होती, की कमीत कमी खर्चात करायचं. आज मेंटॅलिटी अशी आहे, की पेशंटला जास्तीत जास्त तपासण्या कशा करायला लावू आपण. तुमचा MRI केलाय का? हां, ठीक आहे. आता सीटी स्कॅन करून घ्या. तुमचं सीटी स्कॅन केलाय का? ठीक आहे. आपण जरा वेगळ्या अँगलनी सीटी स्कॅन करून घेऊ. तुमची लॅप्रोस्कोपी केली आहे का? ठीक आहे. आता आपण पुन्हा एकदा लॅप्रोस्कोपी करून घेऊ. म्हणजे त्याला अंतच नाही. मग आपल्याला वाटतं आपण जेवढ्या जास्त तपासण्या करू, तेवढं आपल्याला जास्त हेल्थ केअर मिळणार आहे. तेवढं आपल्याला चांगलं ट्रीटमेंट मिळणार आहे. तर मित्रांनो असं नसतं. जेव्हा आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं, की फक्त पेशंट बघून, पेशंटची तपासणी करून, पेशंटची हिस्ट्री म्हणजे पेशंटचा इतिहास काय आहे त्या रोगाचा, त्याची माहिती करून घेऊन जास्तीत जास्त नॉलेज त्याच्यातनं मिळवायचं, डायग्नोसिस करायचा प्रयत्न करायचा आणि शेवटी तुम्हाला एका डायग्नोसिसवर 1, 2, 3 पैकी काहीतरी असेल आणि मग ह्यातलं काय आहे हे एवढं बघण्यासाठी 1 ते 2 चाचण्या करायच्या. एवढ्या लेव्हलला जाऊन आम्ही कंजूशी करायचो पेशंट तपासताना आणि पेशंटची ट्रीटमेंट करताना. परंतु आज परिस्थिती अशी आहे, की त्याचं एक मार्केट प्लेस म्हणजे एक बाजार असा एक बाजार झालेला आहे पूर्ण या यंत्रणेचा आणि मग तुम्ही जेवढ्या तपासण्या कराल तेवढं सगळ्यांना आनंद असतो. जेवढी तुम्ही औषधं खाल तेवढ्या कंपन्यांना आनंद होतो. कारण तुम्ही बरे होणं हे त्यांचा उद्देश नाहीये. तर तुमच्याकडनं पैसे कसे मिळतील हे त्यांचा उद्देश आहे. मग आपले पैसे आपण वाचवायला पाहिजे असतील, तर इन्शुरन्स काढणे, हेल्थ केअरचा इन्शुरन्स काढणे हा एक भ्रम आहे. त्याच्यामुळे काहीही साध्य होत नाही. आणि हे जे मी सगळं करतोय, ते ह्याच्यासाठी की तुम्ही आजारी मुळात पडू नये ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. त्याला म्हणायचं प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आजार होऊ नये म्हणून आपण काहीतरी करतो. त्याला प्रिव्हेन्शन करतो आपण त्याचं. म्हणजे उदाहरणार्थ आपलं पाणी जर शुद्ध असेल प्यायचं, तर मग आपल्याला कॉलरा होणार नाही, डायरिया होणार नाही, अमिबियासिस होणार नाही. म्हणजे आपण जेव्हा पाणी शुद्ध करून पितो किंवा शुद्ध पाणी आपल्याला उपलब्ध होतं, तेव्हा आपण बरेचसे रोग वाचवतो, प्रिव्हेंट करतो. जेव्हा आपण आपला आहार सुधारतो, तर आपल्याला बरेच रोग होत नाहीत. असं सिद्ध झालेलं आहे, की माणसाला जे रोग होतात त्यातले 68% म्हणजे जवळ-जवळ 2/3 रोग हे जर तुमचा आहार चांगला असेल, तुमचा व्यायाम चांगला असेल, तुमची झोप चांगली असेल, तुमची लाईफस्टाईल चांगली असेल, तुम्हाला व्यसनं नसतील, तर होत नाहीत. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायला लागणार नाहीये. तुम्हाला डॉक्टरला व्हिजिट करायला लागणार नाहीये. तुमचे ऑपरेशन्स लागणार नाही, तुमच्या तपासण्या लागणार नाही, तुम्हाला गोळ्या औषधं घ्यायला लागणार नाही, तुम्हाला डायलिसिस करायला लागणार नाही. तुमचं काय अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी कशाचीच गरज लागणार नाही, जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल सुधारलेली असेल. मग ह्याचा खर्च किंवा ह्याची किंमत काय आहे? तर त्याला मोलच नाहीये.
की जर तुम्ही आजारी पडला नाही, आता तुम्ही काही-काही लोक असे डोळ्यासमोर आणा, म्हणजे की ज्यांचं अतिशय चांगलं, आता तुम्ही सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या, की तो माणूस इतकं व्यवस्थित स्वतः फिट राहतो. नाना पाटेकरांचं उदाहरण घ्या. अशी बरीच उदाहरणं आहेत, की जे रोज व्यायाम करतात, जे उगीच इकडं-तिकडं चरत नाहीत आणि त्यांच्या तब्येती आज किती छान आहेत या वयात सुद्धा. आणि जर आपण आजारी पडलोच नाही, तर आपण हे सगळं वाचवणार आहे. त्याच्यामुळे इन्शुरन्स काढणे आणि त्याचे पॉलिसीचं प्रीमियम भरणे हा उपाय नाही. उपाय काय आहे? आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं, आपण रोग कसे प्रिव्हेंट करायचे, होऊच द्यायचे नाहीत मुळात. आता मी मान्य करतो, की समजा ॲक्सिडेंट होतो, लागतं, इन्शुरन्स लागतो, तो घ्यावा. परंतु असे 68% म्हणजे 2/3 रोग आहेत. आता उदाहरणार्थ म्हटलं तर डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा आहे, कॉन्स्टिपेशन आहे, ऑटोइम्यून डिसीजमध्ये सोरायसिस आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, एस-एल-ई आहे. कितीतरी रोग आहेत, जे जर तुम्ही चांगलं आरोग्य ठेवलं, चांगली लाईफस्टाईल ठेवली, तर ते तुम्हाला होणारच नाही आहेत मुळात. तुम्ही तिथं जाणारच नाही, फिरकणारच नाहीये. तुम्हाला ब्लड प्रेशर होतच नाही, होणारच नाही. तुम्ही 70 वर्ष जगा, 80 वर्ष जगा, तुमचं ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल राहील. ह्याची मी गॅरंटी देतो. पण तुम्ही तुमचं लाईफस्टाईल, तुमचं खाणं व्यवस्थित ठेवलं पाहिजे. तुमची झोप व्यवस्थित पाहिजे. रोज एक्सरसाइज, व्यायाम केला पाहिजे. चाला, फिरा, योगासनं करा. काही पण तुम्हाला जे जमेल ते करा. पण हे करणं आवश्यक आहे. हे जेवढं तुम्ही कराल, तेवढं तुम्ही आजारी पडणार नाहीये. आणि ह्या ब्रायन थॉम्सनचा खून झालेला जो अमेरिकन लोकांनी आनंद व्यक्त केला. कारण त्यांच्या मनात इतकं त्याच्याबद्दल इतका राग आहे या कंपन्यांबद्दल, की आम्ही आजारी पडलेले आहे, आम्हाला कॅन्सर झाला आहे, आमचे ऑपरेशन्स आहेत आणि आम्हाला डिनायल, डिनायल, डिनायल म्हणजे पैसेच देत नाही कंपनी आणि प्रीमियम घ्यायला मात्र सगळ्यात पुढे. अशी जी परिस्थिती आहे, अशातून जो कोंडमारा झालेला आहे, अशामुळे जे तुम्ही रस्त्यावर येताय, ह्या सगळ्या परिस्थितीला लोकांना असं वाटतं, की युनायटेड हेल्थकेअर ही कंपनी कारणीभूत आहे. परंतु मित्रांनो मला सांगू द्या, की ह्या गोष्टीला अमेरिकन लोक बहुतांशी स्वतः जबाबदार आहेत. जगातल्या सगळ्या फास्ट फूड कंपन्या त्यात काय बर्गर असेल, McDonald's असेल, Subway असेल, जो तुम्हाला कचरा खाऊ घालतात. Coca-Cola काय काय कुठल्या कंपन्या घ्या, ह्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या, ज्या अमेरिकन कंपन्या आहेत, ज्या जगभर पसरलेल्या आहेत. जे तुम्हाला जंक फूड म्हणजे कचरा खाऊ घालतात. त्याच्यामुळे हे सगळे डिसीजेस होतात. म्हणजे गंमत अशी आहे, की अमेरिकन कंपन्या तुम्हाला कचरा खाऊ घालून तुम्हाला आजारी पाडतात. मग नंतर अमेरिकन कंपन्यांची औषधं तुम्ही घेता. नंतर अमेरिकन कंपन्यांनी बनवलेल्या इन्स्ट्रुमेंट्स भारतातले लोक वापरून त्याच्यावर तुमचं ऑपरेशन केलं जातं, त्याच्यावर तुमच्या तपासण्या केल्या जातात. म्हणजे अमेरिकन कंपन्या ह्या खाण्याच्या पण तुमच्याकडनं पैसे काढतात. तपासण्याचे पण पैसे काढतात, औषधांचे पण पैसे काढतात आणि तुम्ही काय आहे गिनी पिग त्यांचे. त्यांना फक्त पैसे द्यायचे. तुम्ही कमवायचे रुपयात आणि त्यांना पैसे द्यायचे डॉलरमध्ये. हे करायचं का करायचंय तुम्हाला? तुमचं आयुष्य का तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेताय? की तुम्ही आजारी पडणं हे त्यांच्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. त्यांच्या आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवणं हे तुमच्या हिताचं आहे. त्यात तुमचे पैसे वाचणार आहेत. आणि गंमत अशी आहे मित्रांनो, की जेव्हा आपण फिट राहतो आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवतो, आपण फक्त पैसे वाचवतोय आणि आपण हॉस्पिटलच्या व्हिजिट वाचवतोय, ऑपरेशन वाचवतोय असं नाहीये. तर आपण स्वतः आनंदी होतो. म्हणजे आहे त्या लेव्हलच्या वरती आपल्या लाईफस्टाईलची पातळी जाते. म्हणजे जर मी आज 1 किलोमीटर पळू शकत असेन, उद्या 2 किलोमीटर पळू शकायला शिकलो मी त्याच्यामध्ये, माझं स्टॅमिना वाढवला मी, तर माझ्या आयुष्यातला आनंद वाढणार आहे. म्हणजे मी नुसतं तिथंच राहणार आहे असं नाहीये, की मी नुसते पैसे वाचवणार असं नाहीये. तर मी अधिक चांगल्या प्रकारे जगायला शिकणार आहे. आणि त्याची कॉस्ट काय आहे मित्रांनो? फक्त चांगलं खाणं-पिणं. जेव्हा तुम्ही बाहेर कचरा अन्न खाता, बिस्किटं खाता, ब्रेड खाता, कुकीज खाता, पिझ्झा खाता, फ्राईज खाता, वेफर्स खाता, फरसाण खाता, बाकरवडी खाता, कंटिन्युअस आईस्क्रीम आहे. तोटा कुणाचा आहे? तुमचा आहे. फायदा कुणाचा आहे? हॉस्पिटलचा फायदा, इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनीचा फायदा,
फास्ट फूड बनवणाऱ्या कंपनींचा फायदा. कंपन्यांना का नको आहे हे? त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, ब्रायन थॉम्पसनचा मृत्यू, ब्रायन थॉम्पसनचा खून ही अमेरिकेच्या नासलेल्या, सडलेल्या आरोग्य व्यवस्थेचं प्रतीक आहे. हे लक्षात घ्या आणि त्याच्यापासून आपल्याला काय धडा घेता येईल, आपलं आयुष्य कसं सुधारता येईल, ह्याचा विचार करा. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा तुमचा काय अनुभव आहे तो कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.